कोल्हापूर। सांगलीमध्ये वारणा नदीला निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे वारणा नदीकाठची 200 हेक्टरहून अधिक शेती पाण्याखाली गेल्याचं चित्र आहे। वारणा नदी पात्राबाहेर पडल्याचं ड्रोन दृश्य HP स्टुडिओच्या अभिजित पाटील यांनी टिपलेली आहेत। वारणा नदीला परिस्थिती निर्माण झाल्यानं नदीकाठची लहान मोठे ओढे आणि नाले आता दुथडी भरून वाहू लागले। वारणा नदी पात्राबाहेर वाहू लागली असून नदीकाठच्या भागातील शेतामध्ये पाणी शिरले आणि त्यामुळे वारणा नदीकाठची 200 हेक्टरहून अधिक शेती पाण्याखाली गेली आहे। वारणा धरण परिसरात मुसळधार पावसामुळे वारणा धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली असून एकूण पाणीसाठा 17 TMC वर पोहोचलाय। धरणात सध्या 18,871 क्युसेक वेगानं पाण्याची आवक सुरू आहे। मुंबईत पावसाचा जोर वाढलेला आहे। पश्चिम उपनगरामध्ये जोरदार पाऊस सुरू झालाय, मात्र सखल भागामध्ये पाणी साचलेलं नाही। लोकल सेवाही सुरळीत आहेत, मात्र पावसाचा